Type of glass container. ओके. आले पप्पा लास्ट मला यायचं होतं ना. वीक मध्ये आपण पूर्ण पाहिलं की स्टार्टिंग फ्रॉम व्हॉट आर द पॅरेंटल प्रिपरेशन, त्याचे रिक्वायरमेंट काय असायला पाहिजे. 7 टाईपचे रिक्वायरमेंट पाहिले होत्या. त्याच्यानंतर आपण रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन पाहिले होते. रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये 11 रूट आहे टोटल. ओके. त्याच्यानंतर रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन नंतर त्याचं काय पाहिलं होतं, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन मध्ये मेनली 4 क्लासेस येतात. सोल्युशन, इमल्शनचा एक क्लास, सेकंड स्टराईल सॉलिड, Sterile solid. सस्पेन्शन, Sterile suspension. लास्ट इन्फ्युजन फ्लुइड और ट्रान्सफ्युजन फ्लुइड. ओके. क्लासेस नंतर आपण पाहिलं होतं फॉर्म्युलेशन. फॉर्म्युलेशन मध्ये आपण पाहिलं होतं की व्हेकल कोणतं पाहिजे. ओके. तो व्हेकल साठी मोस्टली आपण पाहतो की वॉटर वापरला जातो, बिकॉज इट इज नॅचरल. बॉडी पण अडॉप्ट करते, टॉलरेट करत नाही त्याला. सॉल्व्हंट पण म्हणतात, कारण त्याच्यात मोस्टली जेवढे सोल्युट्स आहेत तेवढे सोल्युबल राहतात. जर नाही ऍक्वियस व्हेकल तर सेकंडली ऑइल, इथिलीन, इथाइल अल्कोहोल और प्रोपिलीन ग्लायकॉल, हे 3 टाईपचे नॉन ऍक्वियस व्हेकल वापरतो आपण. ओके. तुम्ही फॉर्म्युलेशन चार्ट बनवलेला आहे सगळ्यांनी मागं, नोटबुकच्या मागं. Yes, sir. ओके. त्याच्यानुसार एक्झाम्पल आणि फॉर्म्युलेशनची कॅटेगरी कोणत्या मध्ये कोणतं एक्झाम्पल आहे तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. 7 क्लास पाहिले ते. स्टेबलायझिंग एजंट, सेकंड स्टॅबिलायझर, Stabilizer. Suspending agent. सस्पेंडिंग एजंट, Emulsifying agent. वेटिंग एजंट, Wetting agent. Chelating agent. चिलेटिंग एजंट, अजून Buffering agent. बफरिंग एजंट, अजून टोनिसिटी फॅक्टर. Tonicity factor. टोनिसिटी फॅक्टर. लास्टली महत्वाचं आहे. ओके. टोनिसिटी खूप महत्वाचं आहे, तुम्हाला समजलं. ठीक आहे. ओके. तर आपण इथपर्यंत पाहिलं होतं. नंतर कंटेनर्स आणि क्लोजर, शक्यतो त्याच्यावर आतापर्यंत कधी क्वेश्चनिंग विचारलेली नाहीये, पण तरी तुम्हाला एक रिवाइज म्हणून मी सांगितलं होतं की कंटेनर्स मध्ये कोणकोणत्या टाईपचे ग्लास येतात. 3 टाईपचे आपण ग्लास पाहिले होते. ओके. टाईप 1 ग्लास मध्ये बोरोसिलिकेट येते. टाईप 2 ग्लास मध्ये सोडा लाईम ग्लास, ज्याचा हायड्रोलायटिक कमी आहे. आणि टाईप 3 मध्ये पण सोडा लाईम ग्लास येते, हायर आहे. ओके. सो बिफोर गोइंग टू स्टार्ट एक स्क्रीनशॉट घेतो मी तुमच्या अटेंडन्सचा. ओके. ओके. कंटेनर्स मध्ये आपण एक टेस्ट पण पाहिली होती, शेवटची टेस्ट फॉर अल्कलिनिटी. ते आपण परत पुढे पाहणार आहे. एक छोटासा पार्ट येणार आहे आपल्या ह्याच्यानंतर, पॅरेंटल डोसेज फॉर्म नंतर एक त्याच्यातला पार्ट स्टर्लिटी टेस्ट म्हणून. ठीक आहे. त्याच्या स्टर्लिटी टेस्टिंग कोणकोणते होतात, कंटेनर साठी कोणत्या राहतात, प्रोडक्ट साठी कोणत्या राहतात, या सर्व आपण त्याच्यात पाहणार आहे. ठीक आहे. तर आजची जी सुरुवात करणार आहे आपण पाहायला, काय प्रोसेसिंग ऑफ पॅरेंटल. ओके. प्रोसेसिंग ऑफ पॅरेंटल जे आहे, आपल्याला पॅरेंटल प्रिपरेशन, आता प्रोसेस कशी आहे नेमकी बनवायची पॅरेंटल्सची, तर ते आपण पाहणार आहे. तुम्ही या लॉकडाऊन मध्ये बऱ्याच जणांनी तुम्ही पाहिलं असेल की रेसिपी वगैरे पाहिल्या असतील नवीन नवीन युट्यूब मध्ये, काय राहतं काय नाही. ओके. जसं तुम्ही प्रत्येक वेळेस जर एखादा नवीन प्रोडक्ट बनवायला घेता तर त्याच्यामध्ये सुरुवात कुठून राहते. ओके. समजा
सांगितलं कोणी की आम्हाला आज मिसळ बनवायची बाबा मटकीची, तर पहिली स्टेप काय असायला पाहिजे त्याच्यासाठी? सगळं रॉ मटेरियल गोळा करायचे सर. इंग्रेडियंट Ingredient. सर्व रॉ मटेरियल Material. इन्ग्रेडियंट. सगळ्यात आधी असतं प्रोक्युरमेंट अँड सिलेक्शन. सिलेक्शन मटेरियल करायचं तुम्हाला. ते मटकीमध्ये तुम्हाला मसाला कोणता टाकायचा आहे, आलं टाकायचं का नाही. काही काहींना त्रास असतो ऍसिडिटीचा वगैरे, तर त्यांना जास्त मसालेदार नाही लागत, मग त्याच्यानुसार त्यांना ती भाजी मॉडिफाय करावी लागते. तर आपल्या पॅरेंटल्स मध्ये पण पहिली जी स्टेप येते त्याच्यात पण असं प्रोक्युरमेंट अँड सिलेक्शन ऑफ मटेरियल, म्हणजे आपल्याला जसं बनवायचं पॅरेंटल त्यानुसार त्या मटेरियलचं सिलेक्शन केलं पाहिजे. ओके, जर पेडियाट्रिक मध्ये इंजेक्शन द्यायचं तर अडल्ट वाला इंजेक्शनचे फॉर्म्युलेशन नाही चालणार, किंवा अडल्ट मध्ये जे ऑइली इंजेक्शन वापरले ते ऑइल इंजेक्शन बाळांमध्ये चालणार आहे का? मसल्सच नसतात जास्त त्यांना. ओके, किंवा वेन्स बारीक असतात, त्यांचे निडल्स असतात, हायपोडर्मिक मोस्टली इंजेक्शन दिले जातात. ठीक आहे, तर त्यानुसार आपल्याला सिलेक्शन ऑफ मटेरियल करावं लागतं, पहिली स्टेप. ओके, प्रोसेसिंग मधली. त्याच्यानंतर पुढची स्टेप येते तुमची क्लिनिंग ऑफ कंटेनर, क्लोजर अँड इक्विपमेंट, आहे की नाही. सगळ्यात आधी भाजी बनवायच्या अगोदर तुम्ही भांडे वगैरे साफ करून ठेवता सगळे, आहे ना, धुतात की नाही का, तसंच वापरता परत. ठीक आहे, तर पहिले आपलं पॅरेंटल जे आहे त्याच्यात जे इक्विपमेंट वापरणार आहे किंवा जे कंटेनर्स पण लागणार आहे, जे काही पण लागणार आहे, त्यासाठी आपल्याला पहिले क्लिनिंग करणं गरजेचं आहे. त्याचं क्लिनिंग आणि स्टरलायझेशन दोन्ही पण करणं गरजेचं आहे इक्विपमेंट आणि कंटेनर क्लोजर साठी. तिसरी जी स्टेप येते तुमची कलेक्शन ऑफ मटेरियल, जे तुम्ही म्हणत होते की आपल्याला काय काय लागतंय सगळ्या गोष्टी त्या एक साथ आणून घ्यायचे. जेवढे मटेरियल आहे का आपल्याकडं ते चेक करायचंय. सगळं मटेरियल असेल त्याच्यानंतर प्रोसेसिंगला सुरुवात करणार आहे, प्रिपरेशनला. चौथ्या स्टेप मध्ये आपल्याला बनवायचंय ते पॅरेंटल प्रोडक्ट, इंजेक्शन वगैरे जे आहे. पॅरेंटल प्रोडक्ट मध्ये प्रिपरेशन मध्ये तुम्हाला फक्त सिंपल मिक्सिंग राहते, बाकी काही असं क्रिटिकल स्टेप नाही राहत की त्याच्यात हे टाका सोलेबल होतंय का पहा, काही नाही. एक टाकी राहते, टँक राहते, टँक मध्ये डायरेक्ट तुम्हाला सगळे मटेरियल मिक्स करायचे, व्हेकल ऍड करायचंय. व्हेकल 3/4 व्हॉल्यूम व्हेकल ऍड केल्यानंतर पूर्ण सोल्युबल झालं की नाही ते पाहिजे इन प्रोसेस मध्ये, आणि सोल्युबल झाल्यानंतर पूर्ण व्हेकल तुम्हाला मॅच करून घ्यायचं. हे फक्त प्रिपरेशन ऑफ पॅरेंटल प्रोडक्ट मध्ये राहतं, चौथ्या स्टेप. बट त्याच्यानंतर महत्वाची स्टेप येते तुमची फिल्ट्रेशन. ओके, तुमचे स्मॉल व्हॉल्यूम जर असेल, बॅच साईज जर लहान आहे, आणि इंजेक्शन पण जर तुमचे 5 ml चे असतील एम्प्युल्स मध्ये, किंवा 2 ml चे असतील, 1 ml पण असतील, तर त्या स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल साठी फिल्ट्रेशन प्रोसेस नाही राहत. ओके, कारण जर फिल्ट्रेशन केलं तर तुमचं व्हेकल आणि ऍक्टिव्ह ड्रग्स यांच्या दोघांचा पण लॉस व्हायचा चान्स खूप जास्त असतो, त्यामुळे त्याच्यात टाकले जात नाही. ठीक आहे, फिल्ट्रेशन स्टेप लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्स किंवा मोठी जर बॅच साईज आहे तुमची तर त्या केसमध्ये फिल्ट्रेशन स्टेप केली जाते. त्याच्यानंतर फिल्ट्रेशन नंतर साइड बाय साइड जसं फिल्ट्रेशन होतंय तुमचं, इमिजिएटली तुम्हाला फिलिंग करायची आहे एम्प्युल मध्ये. त्याच युनिट मध्ये जिथं फिल्ट्रेशन होतंय, सपोज वरच्या साईडला तुमचं मेम्ब्रेन फिल्टर और सीड्स फिल्टर लावलेलं असेल, जे पण बॅक्टेरिया, जे काही बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर असते ते लावलेले असतील, आणि त्याच्या खाली डायरेक्ट एम्प्युल्स किंवा वायल्स असतात तुमच्या, त्या लगेच साइड बाय साइड सेन्सर असतात लावलेले. जसं फिल्टर होत आहेत इमिजिएटली खाली तेवढ्या व्हॉल्यूमला सेट केलेलं असतं, त्या व्हॉल्यूम पर्यंत सेन्स करतो की फिल झालंय की नाही, आणि एम्प्युल और वायल तशी पुढे सरकली जाते. फिलिंग झाल्यानंतर फिलिंग येते. फिलिंग तुम्ही मागच्या वेळेस माझ्या मते पॅरेंटल्स बनवले आहेत, है ना, एम्प्युल्स वापरून बनवलेले फर्स्ट इयर सर. मध्ये. बनवले होते हो ना. सर, तर बनवले. बनवल्यापैकी तुम्ही हो सर. कोणकोणती मेथड वापरली फिलिंग करण्यासाठी? फिलिंग करण्यासाठी आठवते? सर ते दोन टाईपच्या मेथड आहेत फिलिंग फिलिंग मेथड सर. हा सर, दोन टाईपचे मेथड आहे. एकात बीड बनतो, बर्नरवर हिट करून केलं सर. दोन्ही बर्नरवरच हिट करतात, फिलिंग होणारच नाही त्याशिवाय. ओके, मी सांगतो. एक रोटेटिंग मेथड राहते आणि एक फ्युजन मेथड हा राहते. सर. ओके, हा फ्युजन मेथड मध्ये काय राहतं, तुमचं बर्नरवर हिट करतात टीप, ठीक आहे, एम्प्युलची टीप हिट केल्यानंतर ती थोडीशी सॉफ्ट झाल्यानंतर बाय द हेल्प ऑफ कॉर्क और तुम्ही पकड वापरली असेल, ठीक आहे, ते वापरून जे अपोजिट एंड्स आहेत त्याला स्टील केलं जातं आणि थोडंसं लांब खेचली जाते.
ओके, त्याला म्हणतो आपण फ्युजन मेथड. आणि रोटेटिंग मेथड मध्ये काय राहतं, रोटेटिंग मेथड मध्ये तुमचं त्याला काहीच तुम्हाला सॉफ्ट वगैरे करायची गरज नाही. कंटिन्युअसली तुम्हाला अँप्यूल रोटेट करावी लागते बर्नरच्या वरती कंटिन्युअसली. त्याच्यानंतर तो थोडा वेळ जसं जसं सॉफ्ट होईल ग्लास तुमची त्या ठिकाणची टिपची, ते ऑटोमॅटिक तिथं बीड तयार होईल. बीड म्हणजे एक सर्कल वरचं गोल तयार होईल सिलिंगच्या ठिकाणी. ठीक आहे. तर ह्या 2 मेथड वापरल्या जातात सिलिंग मध्ये. आता आपण परत पाहणारच त्या पुढे प्रोसेस मध्ये. हे फक्त फ्लो चार्ट तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. सिलिंग नंतर कोणती स्टेप येऊ शकते पॅरेंटल्स मध्ये? सर येस, कोण म्हणणार? ऑटोक्लेव्ह स्टरलायझेशन सगळ्यात महत्वाची स्टेप. या स्टेप शिवाय तुमचं पॅरेंटल्स काहीच उपयोगाचं नाही. ते डायरेक्ट लिक्विड प्रिपरेशन म्हणून काउंट होईल. तर स्टरलायझेशन तुमचं प्रॉपर नसेल तर ते तुम्ही सिस्टमिक रूट मध्ये देऊ शकत. ओके, स्टरलायझेशन नंतर कोणती स्टेप असू शकते? लगेच पॅकिंग पाहणार नाही का त्याला कसं झालं, काय झालं प्रिपरेशन? लेबलिंग लेबलिंगच्या आधी तुम्ही ज्यावेळेस भाजी तयार झाली तर डायरेक्ट ताटात वाढत का पाहुण्यांच्या? येस, टेस्टिंग करता का थोडीशी भाजीत मीठ बरोबर झालंय का, मिरची बरोबर आहे का? दॅट इज द इव्हॅल्युएशन. ओके, टेस्टिंग म्हणजे इव्हॅल्युएशन ऑफ पॅरेंटल प्रोडक्ट. स्टरलायझेशन झाल्यानंतर इव्हॅल्युएशन होतं. आणि लास्ट स्टेप तुमची जी प्रॅक्टिकल मध्ये पण करता तुम्ही, लेबलिंग अँड पॅकेजिंग. ओके, लक्षात आलं? पहिली स्टेप आहे प्रोक्युरमेंट अँड सिलेक्शन ऑफ मटेरियल. सेकंड केलं आपण क्लिनिंग ऑफ कंटेनर, क्लोजर अँड इक्विपमेंट, म्हणजे जे काही आपल्याला साहित्य लागतात हार्ड साहित्य, ओके, केमिकल सोडून ते सगळे आपल्याला क्लिनिंग करायचे. त्याच्यानंतर कलेक्शन ऑफ मटेरियल. कलेक्शन झालं की प्रिपरेशन करायचंय. प्रिपरेशन बनवल्यावर फिल्ट्रेशन करायचं. फिल्ट्रेशन सगळ्यांमध्ये युज करणार नाही आपण, ते येईलच पुढे. फिल्ट्रेशन कुठं कुठं वापरणार आहे आपण. फिल्ट्रेशन झाल्यानंतर फिलिंग. फिल्ट्रेशन आणि फिलिंग सोबतच राहतात. फिलिंग झाल्यावर सिलिंगची वेगळी युनिट राहते. सिलिंग मध्ये टेम्परेचर हायर राहतं त्यामुळं त्याचं वेगळं युनिट राहतं. त्याच्यात सिलिंग केल्यानंतर स्टरलायझेशन. स्टरलायझेशन पण तुमचं अकॉर्डिंग टू प्रोडक्ट व्हॅरी होतं. हॉट एअर ओव्हन वापरलं जातं काही ठिकाणी स्टराईल सॉलिड साठी, जसं लिक्विड साठी ऑटोक्लेविंग वापरलं जातं. ओके, तर स्टरलायझेशन महत्वाची स्टेप आहे. स्टरलायझेशन झाल्यानंतर इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन कशासाठी? की तुम्ही जे मटेरियल घेतलंय ते मटेरियल ऍक्च्युली तेवढं पडलंय का सगळं काही, किंवा मग त्याच्यात काही दुसरं फॉरेन पार्टिकल्स आलेले आहेत का, किंवा मग फिलिंग व्यवस्थित झालेली आहे का. फिलिंग करताना फिलिंग तेवढी जेवढी पाहिजे 5 ml, तर 5 ml झाली आहे का, 4 झाली आहे का, 3 झाली आहे, ते पाहण्यासाठी ते सगळे इव्हॅल्युएशन क्रायटेरिया त्याच्यात येतात. आणि लास्टली लेबलिंग अँड पॅकेजिंग. पॅरेंटल्स मधली लेबलिंग आणि तुमचे जे बाकीचे ओटीसी ओरल ड्रग्स आहेत, सॉलिड टॅबलेट्स असतील किंवा लिक्विड्स असतील, दोघांमधली लेबलिंग कंडिशन बरीच वेगळी राहते. ओके, पाहणार आहे आपण लेबलिंग कंडिशन कशा राहतात. सो या स्टेप टोटल किती आहे? 10 स्टेप्स आहे. 10 स्टेप्स लक्षात ठेवायच्या. तर आपण पहिल्या स्टेपला सुरुवात करू. पहिली जी स्टेप आहे तुमची प्रोक्युरमेंट अँड सिलेक्शन ऑफ कंपोनंट. दिस स्टेप इज ऍप्लिकेबल फॉर व्हॅलिडेशन बॅच. व्हॅलिडेशन बॅच काय असते? ओके, व्हॅलिडेशन बॅच अशी असते, सपोज तुम्ही एखादा नवीन युट्यूब पाहताय, युट्यूब वर रेसिपी पाहताय आणि तुम्ही ती कधीच बनवलेली नाही, ट्रायल अँड एरर सारखी, राईट. तुम्ही बनवले नाही, तुम्हाला दिसतंय की त्याच्यात बरोबर ते समजा दही वडे बनवतायत, ठीक आहे, वडे तळतायत, नंतर दह्यात पण टाकताय, बट त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात आपल्याला, की जसं वडा बनवल्यानंतर पाण्यात ठेवावा लागतो, पण ते छोट्या छोट्या गोष्टी ते इग्नोर करतात आणि डायरेक्ट पूर्णपणे सांगतात. आपल्याला ह्या माहिती नसतात गोष्टी. तो प्रोक्युरमेंट अँड सिलेक्शन ऑफ कंपोनंट मध्ये त्याच्यात व्हॅलिडेशन बॅच म्हणजे पहिली जी बॅच घेणार आहे त्याच्यात आपल्याला कोणकोणते मटेरियल्स लागणार आहे. ओके, मटेरियल्स कशा पद्धतीचे पाहिजे आपल्याला? स्टराईल मध्ये पाहिजे, सस्पेन्शन ग्रेड मध्ये पाहिजे, सोल्युबिलिटी किती पाहिजे त्याची, ठीक आहे, फाईन पाहिजे का ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये पाहिजे, हे सगळं त्याच्यात चेक केलं जातं की मटेरियल तुमचं कॉम्पोनंट कशा पद्धतीचं पाहिजे जेणेकरून तुमचं फॉर्म्युलेशन एकदम परफेक्ट तयार होईल. त्याच्यानंतर
त्याच्यात सिलेक्शन ऑफ सोल्यूट, व्हेकल, ऍडजॉइंट, कंटेनर, क्लोजर हे सगळं नवीन सेट करावं लागतं तुम्हाला. पहिलीच बॅच आहे त्यामुळे पहिल्या बॅच नुसार तुम्हाला सोल्यूट त्याच्यात काय काय राहतील, व्हेकल आपल्याला कोणतं घ्यायचं, सोल्युबिलिटी नुसार व्हेकल चेंज होईल तुमचा. ऍडजॉइंट्स मध्ये पण बफरिंग मध्ये तुमचं पीएच ऍसिडिक पीएच ठेवायचा आहे का बेसिक पीएच ठेवायचा आहे का नॉर्मल न्यूट्रल पीएच ठेवायचं, ते पण ऍडजॉइंट्स मध्ये राहतील. किंवा टोनिसिटी पाहावी लागेल तुम्हाला त्याची कशी, डायलिसिस फ्लुइड आहे का ब्लड ट्रान्सफ्युजन फ्लुइड आहे का आयव्ही फ्लुइड आहे का एनेस्थेटिक इंजेक्शन, याच्यानुसार त्याच्यात ऍडजॉइंट्स चेंज होतील, टोनिसिटी चेंज होईल, सिलेटिंग चेंज होईल. आणि लास्टली कंटेनर अँड क्लोजर, स्मॉल व्हॉल्यूम साठी बनवणार आहे आपण, कलर व्हॉल्यूम साठी बनवणार आहे. ओके, हे सर्व कंटेनर अँड क्लोजर पाहणार आपण त्याच्यात. ठीक आहे, ह्यामध्ये फक्त आपल्याला सिलेक्शन करायचं, आपल्याला यूज काहीच नाही करायचं, फक्त सिलेक्शन राहणार तुमचं. सिलेक्शन आणि तुमची बॅच कशी बनवायची, एक प्लॅनिंग फक्त. ठीक आहे, याच्यात फक्त एक प्रिकॉशन म्हणजे जी सगळ्यांमध्येच राहते, की सगळं तुमचं ऑल मटेरियल जितना भी मटेरियल है आपका सबका, वो इट शुड बी फ्री फ्रॉम डर्ट, पायरोजन, माइक्रोबियल कॉन्टेमिनेशन. ठीक है, ये सबसे फ्री होना चाहिए, पायरोजन नहीं चाहिए, माइक्रोबियल नहीं चाहिए, डर्ट भी नहीं चाहिए. और उसका सोल्युबिलिटी कैरेक्टर्स भी देखना है अपने को पहले ही, वो मटेरियल सोल्यूबल है कि नहीं. नहीं तो एक अपन पाउडर डालते वाटर में सोल्यूबल है लेकिन दूसरी पाउडर नहीं हो सकती शायद, उसके लिए अलग सॉल्वेंट लगता होगा. तो उसके लिए आपने को क्या चेंजेस करने पड़ेंगे, ये सब यहाँ पे स्टडी करना है पहले ही ट्रायल में. ठीक है, इसको वैलिडेशन बैच के लिए बनाया जाता है. वैलिडेशन बैच ऐसे बैच रहती है जो कि एकदम कम क्वांटिटी में बनाया जाता है, जैसे 10 लीटर या 5 लीटर की बैच रहती है नॉर्मली छोटी, और वो बनने के बाद फिर टेस्ट करते हैं ऐसे है क्या नहीं, स्टेबिलिटी है क्या नहीं. ठीक है, उसमें माइक्रोबियल ग्रोथ हो रही है या नहीं, ये सब चेक करते हैं. और उसके बाद आपका रेगुलर बैचेस के लिए उसका अप्रूवल मिलता है एफडीए से. ये जो स्टेप है प्रोक्योरमेंट एंड सिलेक्शन, ये सिर्फ वैलिडेशन बैच है, जो कि आपकी पहली बैच रहेगी बनाने की, उसी के लिए सिर्फ एप्लीकेबल है. ओके, ये पहली स्टेप हो गई. सेकेंड स्टेप में क्लीनिंग ऑफ कंटेनर, क्लोजर्स एंड इक्विपमेंट. ठीक है, आपको जो भी इक्विपमेंट्स या कंटेनर क्लोजर्स है वो आपको सबको साफ करना है. कैसे साफ करोगे, सबसे पहले वो जो रिक्वायरमेंट्स है जितना भी लग रहा है मटेरियल, उसको सबको डिटर्जेंट से साफ करेंगे. ओके, नॉर्मल जो डिटर्जेंट आता है वही वॉशिंग सोडा से. उसके बाद उसको टैप वाटर से क्लीन करेंगे. टैप वाटर इसलिए क्योंकि जो डिटर्जेंट है उसके ट्रेसेस टैप वाटर से निकल जाना चाहिए. ओके, टैप वाटर को फोर्स भी अच्छा रहता है, इसलिए वो उससे टैप वाटर से क्लीन कर लेते हैं डिटर्जेंट. डिटर्जेंट टैप वाटर निकलने के बाद डिस्टिल वाटर से साफ करना है. डिस्टिल वाटर इसलिए क्योंकि टैप वाटर के भी आपको ट्रेसेस नहीं रहने चाहिए, उसमें माइक्रोब्स रह सकते हैं, इसलिए डिस्टिल वाटर. तो डिस्टिल वाटर होने के बाद फाइनली आपने को वाटर फॉर इंजेक्शन से क्लीन करना है. ये वाटर फॉर इंजेक्शन से कब कब क्लीन करेंगे हम, जब हम पूरी तरीके से प्रोटेक्टेड रहेंगे, यानी हमारे हाथ में ग्लोव्स रहेंगे, ऊपर से आपने किट पहना होगा जो पेरेंटल्स में चाहिए, तो सब किट पहन के हमको ये क्लीन करना है वाटर फॉर इंजेक्शन से. बिकॉज जो माइक्रो ऑर्गेनिज्म है वो वापस कॉन्टेमिनेट हो सकते हैं इक्विपमेंट के साथ या क्लोजर कंटेनर के साथ, इसलिए. त्याच्यानंतर आपल्याला रबर क्लोजर्स आहे ते वॉश करायचे. रबर क्लोजर साठी आपल्याला डिटर्जंट वगैरे वापरायचं नाही, बिकॉज रबर क्लोजर जे ते आपल्याला स्लाइटली फ्लेक्झिबल पाहिजे. जसं मी मागे सांगितलं कंटेनर क्लोजर्स मध्ये की इट शुड बी फ्री फ्रॉम वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह. ओके, रबर जो आहे तो तुमचा नॅचरल सोर्स पासून घेतो आपण. ओके, नॅचरल सोर्स मध्ये वॉटर क्वांटिटी जास्त असते, रबर त्याच्यात फ्लेक्झिबल असतो, त्यामुळे त्याच्यातून इव्हॅपोरेशन पण होत नाही. जेवढं त्याला व्हल्कनायझिंग करू त्याची फ्लेक्झिबिलिटी निघून जाते. ठीक आहे, तर ह्याच्यातून आपल्याला फक्त वॉटर सोल्युबल एक्स्ट्रॅक्टिव्ह पण काढायचंय आणि तुमचा रबर क्लोजर जो आहे तो फ्लेक्झिबल पण राहायला पाहिजे. ठीक आहे, याच्यासाठी आपण इथं डिटर्जंट यूज नाही करणार आहे. तर आपल्याला 0.5% सोडियम पायरोफॉस्फेट इन वॉटर, ठीक आहे, हे सोल्युशन बनवायचंय आणि या सोल्युशन मध्ये डीप करून ठेवतात. त्याच्यानंतर परत वॉटर फॉर इंजेक्शन साफ करून घ्यायचंय. ओके, हे रबर क्लोजर साठी. बाकीच्या साठी कंटेनर्स आणि तुमचे इक्विपमेंट साठी जी वरची प्रोसिजर सांगितली ती, डिटर्जंट, नंतर टॅप वॉटर, नंतर डिस्टिल वॉटर आणि फायनली विथ वॉटर फॉर इंजेक्शन. ओके, इट्स सेकंड स्टेप क्लिनिंगची. क्लिनिंग झाल्यानंतर कलेक्शन, मटेरियल कलेक्शन. मटेरियल कलेक्शन करताना जसं तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये सुरुवात करतात, जे पण मटेरियल पाहिजे आपल्याला ते मटेरियल सगळं वेट करून घ्यायचं.
ठीक आहे. वन बाय वन वेट करायचंय, त्याला लेबल लावायचे की याचं आपण ह्या कंटेनर मध्ये आपण हे वे करून ठेवलंय, ही पावडर वे करून ठेवली, तर त्याला लेबलिंग पण द्यायची. वे केल्यानंतर तुमचं जे कलेक्टेड मटेरियल आहे सगळं सिंगल कलेक्टेड मटेरियल ते तुम्हाला प्रिपरेशन रूम मध्ये घेऊन जायचंय. प्रिपरेशन रूम मध्ये घेऊन जाण्या अगोदर तुम्हाला आधी प्रिपरेशन रूम पाहिजे पूर्णपणे की त्याच्यात काही पहिल्या बॅचचं मटेरियल प्रेझेंट आहे का नाही. जर पहिल्या बॅचचं काही प्रेझेंट असेल मटेरियल किंवा पावडर वगैरे उडाली असेल, लिक्विड सांडलेलं असेल, ड्राय नसेल, हायजेनिक नसेल किंवा त्या रूमचं टेस्टिंग करायचं बाकी असेल, त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम आहे का नाही किंवा जी एअर येते त्याचं टेम्परेचर, ह्युमिडिटी कंडिशन ते सगळं चेक करायचंय. ते जर सगळ्या चेक पॉइंट्स आहेत ते सगळे जर चेक पॉइंट्स तुमचे व्हॅलिड असतील म्हणजे विथिन स्पेसिफिकेशन असतील तरच तुम्हाला ते वे केलेले मटेरियल प्रिपरेशन रूम मध्ये घेऊन जायचे. ओके, हे जे मटेरियल आहे हे तुमचे सगळ्यात हायएस्ट क्वालिटीचे असतात. ओके, जे पण तुमच्या पॅरेंटल प्रिपरेशन मध्ये जे पण भरलेलं असेल जे पण ऍडजॉइंट्स भरलेले असतात हे सगळे हाय ग्रेड ग्रेड मध्ये असतात. म्हणजे प्युरिटी जी असते ती अबो 99% असायला पाहिजे. त्याच्या आत जर असेल तर ते मटेरियल रिजेक्ट केलं. आवाज नाही येतोय. सर आवाज नाही येतोय. इंजेक्शन आवाज नाही येतोय. सर आवाज आवाज नाही येतोय सर. अजून पण येत नाही. सर नाही आवाज हॅलो? येत. नाही येत. आता येतोय सर. ओके, येतोय आवाज? हो सर सर. येस सर. ओके, कुठपर्यंत आलं तुम्हाला लक्षात? रॉ मटेरियलचं आलं, हाय ग्रेडचं पाहिजे आपल्याला पूर्णपणे. हाय ग्रेड और हाय क्वालिटी म्हणजे पॅरेंटल्स मधली जी प्युरिटी आहे किंवा ज्याच्यातले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे ते ऍबसेंट पाहिजे, पायरोजन्स नाही पाहिजे. त्याच्यात दुसरं फॉरेन पार्टिकल्स किंवा इम्प्युरिटीज जे आहेत ते फक्त त्या केमिकल रिलेटेड पाहिजे. फॉरेन पार्टिकल्स रिलेटेड नकोय आपल्याला इम्प्युरिटीज, म्हणून अबोव 99% सांगितले मी. त्याच्यानंतर WFI जे आहे ते पायरोजन आणि मायक्रो ऑर्गॅनिझम याच्यापासून फ्री पाहिजे. WFI मीन्स वॉटर फॉर वॉटर इंजेक्शन. फॉर इंजेक्शन. ओके, तर वॉटर फॉर इंजेक्शन हे आपल्याला पायरोजन आणि मायक्रो ऑर्गॅनिझम पासून फ्री पाहिजे. हे कलेक्शन ऑफ मटेरियल फक्त एवढंच आहे. त्याच्यानंतर एक सेकंड, प्रिपरेशन. हा, प्रिपरेशन मध्ये काय करतो आपण? सर आवाज नाही आवाज त्याच्यामध्ये येतोय प्रिपरेशन सर. मध्ये आवाज तुम्हाला नाही येते अजून आवाज? नाही सर. हॅलो, आता येतोय का आवाज? हॅलो, सर मधामध अजून कट होतोय मधून. हॅलो, कोणाच तरी माईक चालू आहे आय थिंक, त्यांचा बॅकग्राऊंड आवाज येतोय. सर सगळ्यांना म्यूट करा. ओके, माझ्या मते म्यूट झाले सगळे. आवाज येतोय आता माझा? येस सर. ओके, प्रिपरेशन ऑफ पॅरेंटल्स मध्ये ठीक आहे. प्रिपरेशन ऑफ पॅरेंटल्सचं मी स्लाइड मुद्दाम नाही टाकली याच्यात, कारण प्रिपरेशन तुम्हाला करायचं आहे, ऑलरेडी तुम्ही केलेलं पण आहे मागच्या वेळेस. काय काय केलं होतं प्रिपरेशन करताना तुम्ही? मागच्या वेळेस प्रॅक्टिकल केले होते ना तुम्ही, त्याच्यात प्रिपरेशन मध्ये काय केलं होतं? इंग्रेडिएंट. हाँ, कैसे मिक्स किया था? वे किया. ओके, त्याच्यानंतर तुम्ही घेतलं प्लॅटफॉर्म वर आणले सगळे मटेरियल, इक्विपमेंट्स पण तुम्ही साफ करून घेतले, डिस्टिल वॉटर यूज केलं होतं, राईट? येस. तर कसं बनवलं तुम्ही? पहिल्यांदा काय वापरलं त्याच्यात? प्रोसिजर नुसार वॉटर स्टार्ट केलं. आधी व्हेकल घेतला का आधी सबस्टन्स घेतले? नाही, आधी व्हेकल घेतलं, त्याच्यामध्ये vehicle सबस्टन्स घेतलं. ऍड केलं होतं. व्हेइकल. व्हेकल्स व्हेकल किती घेतलं होतं? प्रोसेस में दिया जसे म्हणजे जे जसं बनवायचं त्यानुसार व्हेकल घ्यावं लागते. अच्छा, ओके. प्रोसेस मध्ये Product नुसार. 3/4 व्हॉल्यूम ऑफ व्हेकल. ओके, स्टँडर्ड आहे आपलं की शक्यतो आपण 3/4 क्वांटिटी म्हणजे 75% वॉटर किंवा जे व्हेकल आहे ते अगोदर घेतो आणि त्याच्यामध्ये आपण
सोल्यूट किंवा जे सबस्टन्स टाकायचे ते आपण त्याच्यात ऍड करत असतो. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सबस्टन्स ऍड करताना पण ह्याच्यात ऑर्डर ऑफ मिक्सिंग महत्वाची आहे. ठीक आहे, काही काही ठिकाणी तुम्हाला 3-4 मटेरियल तुम्हाला त्यावेळेस कळत नसेल की कोणतं ऍक्टिव्ह आहे आणि कोणतं ऍडज्युएंट्स आहे. ठीक आहे, तर आता लक्षात ठेवा की अगोदर आपण जे ऍक्टिव्ह ड्रग आहे तो आधी टाकला जातो व्हेकल मध्ये. व्हेकल मध्ये पूर्ण डिझॉल्व्ह केला जातो आणि डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याच्यात जर थोडस स्लाइटली अजून राहत असेल बाकी तर सोल्युबलायझिंग एजंट टाकला जातो. ओके, आणि जर तुमचा ऍक्टिव्ह ड्रग त्याच्यात जर मेटॅलिक आयन असतील तर मग चिलेटिंग एजंट टाकला जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं तुमचा जो फॉर्म्युलेशन आहे तो पूर्णपणे सोल्युबलाइज होऊन जातो. ओके, तर ह्याच्यात मेन काय तुम्हाला फार्मासिस्टला ऑलरेडी प्रोसिजर माहिती असली पाहिजे प्रिपरेशन करायची, की तुम्हाला ऑर्डर ऑफ मिक्सिंग कशी पाहिजे, पहिल्यांदा काय टाकायचंय काय नाही हे तुम्हाला लिहिणं महत्वाचं आहे. जरी तुम्हाला नाही लक्षात राहिलं की पहिले काय टाकायचं नंतर काय टाकायचं, गरज नाहीये. मिक्सिंग करताना तुम्हाला ऑर्डर ऑफ मिक्सिंग महत्वाची लक्षात राहिलं पाहिजे. सेकंड स्टेप काय असायला पाहिजे प्रिपरेशन करताना, की तुम्ही जे बनवताय त्यासाठी असेप्टिक कंडिशन पूर्णपणे मेंटेन आहे का नाही हे चेक केलं पाहिजे. ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही मटेरियल ऍड करताय, मटेरियल ऍड करताना परत एकदा चेक करायचं तुम्हाला बिफोर की मटेरियल तुमचं पूर्णपणे कम्प्लिटली वे केलेलं आहे का नाही. वेईंग जर थोडंसं व्हेरिएशन असेल तरी ऍक्सेप्ट होत नाही पॅरेंटल्स मध्ये. ठीक आहे, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ऑर्डर ऑफ मिक्सिंग तुम्हाला महत्वाची पाहिजे. सेकंड असेप्टिक कंडिशन कंटिन्यू पाहिजे. आणि तिसरी स्टेप ड्युरिंग ऍडिशन वेइंग शुड बी चेक, म्हणजे वेइंग केलेलं मटेरियल आहे तेवढंच जे तुमच्या आरओ सिस्टीम मध्ये पण राहतात. आरओ जर वॉटर प्युरिफायर असेल कोणाच्या घरी तर पाहू शकतात, त्याच्यात जे फिल्टर कॅन्डल्स असतात ते आपण इकडे वापरले जातात. त्याच्यात ते सोडून अजून सीट्स फिल्टर आहे, मेम्ब्रेन फिल्टर्स वापरले जातात ज्याची पोरोसिटी 0.2 मायक्रॉन असते. देन सिंटर्ड ग्लास फिल्टर पण वापरले जातात. ओके, हे सर्व बॅक्टेरिया प्रूफ फिल्टरचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर याचं मेन मोटिव्ह काय असतो की फॉरेन पार्टिकल जर सपोज प्रोसेसिंग करताना प्रिपरेशन करताना एखादा माणूस जर कॉन्टॅमिनेट होऊन आलाय किंवा त्याची क्लोथिंग जर कॉन्टॅमिनेटेड आहे, त्याच्यात जर फॉरेन पार्टिकल्स आहेत आणि प्रिपरेशन करताना समजा जर ते पॅरेंटल प्रिपरेशन मध्ये जर पडले तुमच्या म्हणजे कॉन्टॅमिनेट झाले तर ते फॉरेन पार्टिकल्स या फिल्ट्रेशन फेजला सेपरेट व्हायला पाहिजे. ओके, इन केस ऑफ स्टरलायझेशन require then bacteria proof filter to be used under aseptic condition. ओके, काही काही जसं मी सांगितलं तुम्हाला स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्सला फिल्ट्रेशन लागत नाही, तर ते त्यावेळेस जर स्टरलायझेशन लागत असेल त्यांना, ठीक आहे, तर त्या स्टरलायझेशनच्या फेजला तुम्हाला बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर पण वापरावा लागतो इन असेप्टिक कंडिशन. त्यावेळेस तुम्हाला ती स्टीम वगैरे पण ठेवावी लागते. 116 डिग्रीची स्टीम लेवल तुम्हाला पास करत राहावी लागते कंटिन्यू त्या फिल्ट्रेशन मेम्ब्रेन पाशी, जेणेकरून मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं पास होणार नाही. ठीक आहे, किंवा त्याचे स्पोर पण पास होणार नाही. ओके, तर हे झालं फिल्ट्रेशन रिलेटेड. मेन ऑब्जेक्टिव्ह काय फिल्ट्रेशनचा, की तुमचे फॉरेन सबस्टन्स जे ते बाहेर पडले पाहिजे याच्यातून. ओके, हे तर तुमचं स्टरलायझेशन नाही, पण काही काही जे स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्स आहे त्याला आपल्याला प्रिकॉशन घ्यावी लागते, म्हणून तिथं असेप्टिक कंडिशन आपण मेंटेन ठेवतो. नेक्स्ट जी प्रोसेस आहे फिलिंग द प्रिपरेशन इन फायनल कंटेनर. जसं मी सांगितलं आधी की इमिजिएटली फिलिंग जशी होतीये तसं तुमचं फिल्ट्रेशन जसं होतं तसं तुमचं इमिजिएटली फिलिंग पण व्हायला पाहिजे. ओके, तर इथं सांगितलेलं तसं फिल्टर प्रोडक्ट फिल्ड इनटू द फायनल कंटेनर सच एज एम्प्यूल, वायल, ट्रान्सफ्युजन बॉटल, जे की आपण ऑलरेडी क्लीन केलेलं आहे. त्याला ड्राईड आणि स्टरलाइज करणं पण तेवढंच गरजेचं आहे. जसं आपलं क्लिनिंग होत आहे जिकडं ज्यावेळेस प्रिपरेशन चालू असतं आपलं पॅरेंटल प्रिपरेशन बनवणं, त्यावेळेस हे कंटेनर क्लोजर्सचे तिकडं स्टरलायझेशन स्टेप चालू असते साइड बाय साइडच्या वेगळ्या कंपार्टमेंट मध्ये. ठीक आहे, मोस्टली एम्प्युल्स जे ते सिंगल डोस कंटेनर साठी वापरले जातात आणि व्हायल्स जे ते मल्टी डोस कंटेनर साठी वापरले जातात. ओके, याच्यामध्ये जर तुमची बॅच साईज कमी असेल, तर 100 लिटर किंवा 50 लिटरचीच तुम्हाला बॅच बनवायची टोटल, म्हणजे 5 ml च्या वगैरे जे असतात त्या शक्यतो बिलो 100 लिटरच्याच राहतात बॅच साईज. आणि ज्या सलाईन सोल्युशन्स आहेत मोठे जे 500 ml to 1 लिटर कॅपॅसिटी मध्ये येतात, त्यांच्यासाठी ऑटोमॅटिक फिलिंग मशीन बसवली जाते फिलिंग करण्यासाठी.
आणि स्मॉल स्केल साठी हायपोडर्मिक सिरीज. ही पण सेमी ऑटोमॅटिकच मशीन असते, ही काय आपण हाताने भरत नाही बसत. हायपोडर्मिक सिरिंज पण तुमची सेमी ऑटोमॅटिक राहते, बस त्याच्यात सिरिंज लावलेले असतात आणि ऑटोमॅटिक फिलिंग मशीन मध्ये तुम्हाला सेन्सर लावलेले असतात. ठीक आहे. नंतर तिसरा पावडर फिलिंग, जसं स्टराईल सॉलिड्स मध्ये पाहिलं होतं. पावडर फिलिंग साठी पण ऑटोमॅटिक फिलिंग मशीन असते. ऑटोमॅटिक और सेमी ऑटोमॅटिक दोन्ही टाईपच्या मशीन्स वापरले जातात. आणि पूर्ण फिल्ट्रेशन प्रोसेस पण तुम्हाला असेप्टिक कंडिशन मध्येच करावं लागतं. ठीक आहे. तुमचं प्रिपरेशन पासून तर सिलिंग पर्यंत ज्या स्टेप आहेत त्या सगळ्या स्टेप साठी तुम्हाला असेप्टिक कंडिशन ठेवणं महत्वाचं आहे. ओके. सिलिंग होत नाही तोपर्यंत पॅरेंटल प्रिपरेशन मध्ये मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन होऊ शकतं. त्यासाठी सगळ्या स्टेप मध्ये तुम्हाला असेप्टिक कंडिशन ठेवणं गरजेचं आहे. ओके. याच्यानंतर सिलिंग द कंटेनर. ओके. फिल्ट्रेशन जसं झालं, सिलिंग युनिट कडे चालत जातात तुमचे अँप्युल्स और वायल. ओके. सिलिंग करण्यासाठी स्मॉल स्केल मध्ये पहा, तुम्हाला ऐकू येत आहे आवाज? Yes, येस sir. सर. हॅलो. येतोय हा सर. येतोय सर आवाज येतोय. Yes, sir. आले. येतोय सर. ओके. सिलिंग इज डन इमिजिएटली आफ्टर फिलिंग. फिलिंग जशी होती लगेच इमिजिएटली पुढची स्टेप सिलिंग राहते. ठीक आहे. कारण काही काही वेळेस काय राहतात, तुमचे व्होलाटाईल इंजेक्शन जे राहतात, ओके, ते व्होलाटाईल इंजेक्शन मधून प्रोडक्ट लॉस होऊ शकतो. तर त्यामुळे सिलिंग लगेच करावी लागते. सिलिंग स्मॉल स्केल साठी रोटेटिंग मेथड वापरली जाते आणि लार्ज स्केल साठी फ्युजन मेथड वापरली जाते. ओके. याच्यामध्ये व्हायल्स और ट्रान्सफ्युजन बॉटल याच्यासाठी रबर क्लोजर्स वापरले जातात. ओके. आजकाल जे मोठे बॉटल आहे ट्रान्सफ्युजन बॉटल, त्या शक्यतो खूप कमी येतात ग्लासमध्ये. आजकाल प्लॅस्टिक मध्ये येतात आणि त्या डायरेक्टली सील्ड राहतात, त्यामुळं तिथे रबर क्लोजर्सची गरज नाही पडत तुम्हाला. ओके. आणि हे जे रबर क्लोजर्स आहे हे सील करताना वरतून तुम्हाला अॅल्युमिनियम कॅप पण फिट करावी लागते, जेणेकरून एअर पण आतमध्ये एंट्रॅप व्हायला नको. ओके. ही झाली सिलिंग द कंटेनर. हे तुमची स्टरलायझेशन. ओके. स्टरलायझेशन मध्ये तुम्हाला स्टेप्स आठवत आहे कोणकोणत्या? आवाज नाही आली सर. हॅलो. हा सर आबाई. तुमची आवाज येत नाही. हॅलो. हा येतोय आला सर सर. आवाज. आवाज येतोय? हा आला सर आता. ओके. स्टरलायझेशन मध्ये कोणकोणत्या मेथड्स वापरतो आपण? फिजिकल मेथड, अजून केमिकल, केमिकल and mechanical method. मेथड. Method. Sterilization types. गॅसियस. ओके. गॅसियस मेथड आहे Yes. ती तुमची रूम स्टरलायझेशन, म्हणजे जो तुमचा एरिया प्रिपरेशन एरिया किंवा सिलिंग एरिया, त्यासाठी तुमचा गॅसियस स्टरलायझेशन वापरला जातो. बिकॉज प्रत्येक कॉर्नर मध्ये जाऊन तुम्हाला स्पेसिफिक स्टरलायझेशन करू शकत नाही. ऑटोक्लेविंग आणि ज्या तुमच्या हीट स्टरलायझिंग आहेत हॉट एअर ओव्हन सारखे, तर हे शक्यतो प्रोडक्ट साठी किंवा प्रोडक्ट साठी लागणारे छोटे इन्स्ट्रुमेंट जे त्याच्यासाठी स्टरलायझेशन वापरलं जातं.